कपाटातून फाईल काढून नेतानाचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आलाय. रामचंदानीचा मुलगा पालिकेचा मोठा ठेकेदार आहे. रामचंदानी याला डोंबिवलीतील भाजपच्या बड्या नेत्याचं पाठबळ आहे असं बोललं जात आहे. ही तर अशी गोष्ट आहे की उलटा चोर कोतवाल को डाटे. की कुठली कंपनी, कुठली भागीदारी संस्थेचं काहीतरी पेपर, बँकेचं अकाउंट काहीतरी दाखवा ना. तुम्ही उद्या सांगाल की अदानी अंबानी बरोबर पार्टनरशिप आहे, बोलून होत नाही ना. पुरावे द्या ना. माझ्याच प्रभागामध्ये पाईपलाईनचं काम करत असताना GI पाईप याचा सगळा भ्रष्टाचार केला होता. आता भ्रष्टाचाराच्या बाबतीमध्ये त्याच्या कंपनीला काळ्या यादीत टाकण्याचं काम हे पालिका प्रशासनाने केलं होतं. याच्यामध्ये माझ्याच प्रभागामध्ये होतं ना. त्यांच्याकडे महानगरपालिकेचा ठेका होता कामगार पुरवण्याचा. त्या कामगार पुरवण्याच्या ठेक्यामध्ये त्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे म्हणून त्यांच्याकडनंच ही चौकशी सुरू आहे. 32-37 लाख रुपये त्यांच्याकडनं घेण्याची प्रक्रिया चालू आहे. त्यांनी ज्या पद्धतीने माझ्यावर आरोप केले त्या पद्धतीने हे रामचंदानी त्यांच्या कंपनीने काय काय कुठे कुठे काय केलेलं आहे आणि ते पैसे अजून अद्यापर्यंत प्रशासनाने का भरून घेतले नाही, त्या प्रक्रियेचं काय झालं याबाबत अजून मी पाठपुरावा केलेला नाही. पण मला असं वाटतं की मला आता पाठपुरावा करायला लागेल, कारण का यामध्ये सुद्धा भ्रष्टाचार झालेला आहे. चुकीच्या पद्धतीने कामं मिळवण्याकरता प्रशासनावर दबाव टाकायचा आणि ते काम होत नसेल तर त्यामुळे ती बोंबाबोंब करायची, ही प्रदीप रामचंदानीची नेहमीची सवय आहे. मुंह में राम बगल में छुरी हा प्रकार या प्रदीप रामचंदानीचा आहे. मी कुठलाही ठेका घेतलेला नाही. मी कुठल्या ठेकेदाराबरोबर माझा 1 रुपयाचा जरी संबंध अधिकृतपणे ऑफिशियली मला या उल्हासनगरमध्ये दाखवला तर मी राजकारण सोडून देईन. प्रदीप रामचंदानीच्या घाणेरड्या गोष्टीमध्ये लोकांना रस नाही. फाईल चोरीच्या आरोपानंतर तुम्ही जी वारी करून आलात त्या वारीनंतर पुन्हा तुमच्या मुलाला घेऊन तुम्ही ते काम करण्याकरता धडपड करता. मुलाच्या माध्यमातून महानगरपालिकेमध्ये प्रशासनावर दबाव आणतात. परची अफरातफर करण्यासाठी प्रदीप रामचंदानीपेक्षा दुसरा माणूस तुम्हाला दाखवायची गरजच नाही. विभागाच्या कपाटातून फाईल काढून नेतानाचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आलाय. रामचंदानीचा मुलगा पालिकेचा मोठा ठेकेदार आहे. रामचंदानी याला डोंबिवलीतील भाजपच्या बड्या नेत्याचं पाठबळ आहे असं बोललं जात आहे. ही तर अशी गोष्ट आहे की उलटा चोर कोतवाल को डाटे. की स्वतः भ्रष्टाचार करायचे, स्वतः ठेकेदारी करायची, स्वतःच्या मुलाला कामं मिळायला पाहिजे म्हणून अधिकाऱ्यांवर दबाव आणायचा, हे सगळं काम आपण स्वतःहून करायचं आणि दुसऱ्यावर आरोप लावायचे, ते पण बिनबुडाचे आरोप. भ्रष्टाचार कुठल्या प्रक्रियेत झालेला आहे, कुठल्या टेंडरमध्ये झालेला आहे, त्याबाबत चौकशी करण्याचा सगळा अधिकार हा आयुक्तांना असतो. आजकाल आपण बघत असाल की सगळ्या सन्मान्य पत्रकारांना माहिती आहे की आपण लोकशाहीचे आधार 4 स्तंभ आहात आणि तुम्हाला संपूर्ण प्रक्रिया माहिती आहे की आता ही सगळी जी प्रक्रिया, निविदा प्रक्रिया ही ऑनलाईन चालते. त्यामुळे ऑनलाईन प्रक्रियेमध्ये उल्हासनगरचं टेंडर महाराष्ट्रात नाही भारतातलं कुठलाही माणूस भरू शकतो आणि त्या अटी शर्तीनुसार त्याला ते प्रमाण त्याचं बघून महानगरपालिका प्रशासन त्याला टेंडरची निविदा प्रक्रिया पूर्ण करून त्याला काम देत असते. आता ते पहिल्यासारखं राहिलं नाही की कोणी सांगितलं कोणाला काम दिलं, कारण का त्या अटी शर्ती असतात. त्या अटी शर्ती हे प्रशासनाचा भाग आहे, ते त्या पद्धतीने करतात, ते त्या पद्धतीने टेंडर प्रक्रिया होती आणि ते टेंडर प्रक्रिया झाल्यानंतर ते काम मिळतं. मुळात त्यांनी जे सांगितलं की यामध्ये अरुण आशान कमिशनरकडे बसतात, कमिशनरकडे बसून सगळं काम करतात, तर हो मी काम करतो, पण मी विकासाची कामं करतो. आज प्रशासक म्हणून आयुक्त आहेत, सन्मान्य ह्या महानगरपालिकेचा मी पण एक सदस्य राहिलेलो आहे. आज या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने विकासाची कामं चालली आहेत त्याच पद्धतीने विकासाची कामाची गंगा ह्या उल्हासनगरमध्ये आलेली आहे. त्या कामाचा पाठपुरावा करण्याकरता मी आयुक्तांकडे बसतो.
हो मी जातो, मी प्रशासनाला विचारतो. आज रस्त्याची कामं चालू आहेत. कालच आपण बघितलं की आदरणीय या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी मलनिस्सरणासाठी, पाणी पुरवठ्यासाठी उद्घाटन केलं, भूमिपूजन केलं की ही कामं अमृतमधनं सगळ्या संपूर्ण महानगरपालिकेत झाल्या पाहिजे. त्याच्यामध्ये उल्हासनगर महानगरपालिकेचा समावेश आहे. तर ही प्रशासकाच्या माध्यमातून होणारी कामं बरोबर आहेत का नाही? काही आमच्या नगरसेवकांचे प्रश्न असतील, काही लोकांचे मुद्दे असतील, काही समस्या असतील, तर त्याच्याकरता मला आयुक्तांकडे जावं लागतं. काही लोक आमच्याकडे समस्या घेऊन येतात, कारण माझी आई ही माजी महापौर असल्यामुळे लोकांचा जनसमुदाय आजही महापौरांच्या नात्याने आम्हाला भेटायला येतो, मान देतात. त्यामुळे आईकडे आल्यानंतर मी या महानगरपालिकेचा सदस्य म्हणून जातो. त्यामुळे भ्रष्टाचार कुठल्या बाबतीमध्ये हे प्रदीप रामचंद्रांनी सिद्ध करू शकले नाही. त्यांनी फक्त तुम्हाला नाव घेता 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 नंतर नाव घेतलेलं आहे, परंतु त्या नाव घेण्यामध्ये त्यांनी कुठलाही आरोप जो केला तो आरोप त्यांनी सिद्ध केला नाही. किंबहुना मीच ते त्यांचं काम, त्यांची काम करण्याची पद्धत आणि महानगरपालिकेचा त्यांचा काय संबंध आहे हे तुम्हाला मीच सांगतो. कारण ते एक ठेकेदार म्हणून या उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये परिचित आहे. त्यांचे वडील, त्यांच्या वडिलांपासून ही ठेकेदारी पद्धत सुरू झाली. मग त्याच्यानंतर त्यांचा मुलगा, कारण त्यांनी मगाशी आपल्याला भाषणामध्ये त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांच्या मुलाचा उल्लेख केला, म्हणून मी त्यांच्या मुलाचा उल्लेख करतो की त्यांनी सांगितलं की माझा मुलगा पण ठेकेदारी करतो. ठेकेदारी करत असताना त्यांच्यावर, मगाशी मी तुम्हाला व्हिडिओ दाखवला की त्यांच्यावर जे आरोप झाले ते अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कुठेही कुठल्या नगरसेवकावर आरोप झाले नाही. त्याच्या नंतर काय झालं हे करण्यापेक्षा त्यांनी ती कृती केली. ती कृती मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे कोणावरही आरोप करण्याच्या अगोदर त्यांनी विचार करायला पाहिजे होता की आपण आज कोणाबद्दल बोलतो. माझ्याकडे हे एक कागद आहे की माझ्याच प्रभागामध्ये पाईपलाईनचं काम करत असताना GI पाईप याचा सगळा भ्रष्टाचार केला होता. आता भ्रष्टाचाराच्या बाबतीमध्ये त्याच्या कंपनीला काळ्या यादीत टाकण्याचं काम हे पालिका प्रशासनाने केलं होतं. याच्यामध्ये माझ्याच प्रभागामध्ये होतं ना. मग याच्यामध्ये हे जे असे काम आहेत आणि याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे की त्यांना काळ्या यादीत टाकलेले म्हणून. तर स्वतःच गुन्हे करायचे, स्वतःचे गुन्हे झाकण्यासाठी प्रशासनावर त्यांच्या वरिष्ठ नेत्यांकडनं दबाव आणायचा. दबाव आणून आता ते सन्मान्य आज ज्या पद्धतीने पत्रकार परिषदेमध्ये भारतीय जनता पार्टीची पत्रकार परिषद म्हणून ते बसले होते. मला असं वाटतं की अधिकृतपणे ते जरी बसले असतील तर त्यावेळेस संपूर्ण त्या पत्रकार परिषदेमध्ये फक्त आमदार, अजून एक नगरसेवक आणि ते स्वतःच बोललेले आहेत, जर का कुठली प्रक्रिया आणि कुठल्या बाबतीमध्ये भ्रष्टाचार झाला असेल तर त्या भ्रष्टाचाराची 100% चौकशी व्हायलाच पाहिजे. मग तो कोणी असो, कुठलाही ठेकेदार असो, अनियमितता झाली असेल तर त्याच्यावर कारवाई व्हायलाच पाहिजे. आता दुसरं एक प्रकरण माझ्याकडे असं आहे की त्यांनीच एक अनियमितता केलेली आहे. त्यांच्याकडे महानगरपालिकेचा ठेका होता कामगार पुरवण्याचा. त्या कामगार पुरवण्याच्या ठेक्यामध्ये त्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे म्हणून त्यांच्याकडनंच ही चौकशी सुरू आहे. 32-37 लाख रुपये त्यांच्याकडनं घेण्याची प्रक्रिया चालू आहे. मग ही प्रक्रिया दाबली कशी जाईल म्हणून कुठेतरी कोणाचं तरी नाव घ्यायचं, प्रशासनाचं नाव घेऊन कोणाला तरी टार्गेट करायचं आणि टार्गेट करून आज तुम्हाला मी दाखवतो. हे मला दाखवायचं नव्हतं, परंतु त्यांनी ज्या पद्धतीने माझ्यावर आरोप केले त्या पद्धतीने ए रामचंद्रांनी त्यांच्या कंपनीने काय काय कुठे कुठे काय केलेलं आहे आणि ते पैसे अजून अद्यापर्यंत प्रशासनाने का भरून घेतले नाही, त्या प्रक्रियेचं काय झालं याबाबत अजून मी पाठपुरावा केलेला नाही. पण मला असं वाटतं की मला आता पाठपुरावा करायला लागेल, कारण का यामध्ये सुद्धा भ्रष्टाचार झालेला आहे. याचा रिपोर्ट, याचा लेखाजोखा, सर्वांच्या स्वाक्षऱ्यांचा असलेलं हे पत्र, हे कागद महानगरपालिकेकडनं मी पण मिळवलेले आहे. महानगरपालिका प्रशासन
कुठलंही काम झालं तर एक सर्वसामान्य माणूस सुद्धा त्यांच्याकडे जाऊन सर्व कागदपत्रांची पूर्तता तपासून बघू शकतो, किंबहुना मातीच्या अधिकारात घेऊ शकतो, अपील दाखल करू शकतो, त्याच्यामध्ये तो त्या संपूर्ण गोष्टीचा उहापोह करू शकतो. मुळात आपण स्वतः चुकीची कामं करायची, चुकीच्या पद्धतीने कामं मिळवण्याकरता प्रशासनावर दबाव टाकायचा आणि ते काम होत नसेल तर त्यामुळे ती बोंबाबोंब करायची, ही प्रदीप रामचंद्रानेची नेहमीची सवय आहे. आपण सगळे पत्रकार लोक सुज्ञ आहात, आपल्याला माहिती आहे की अरुण आशांचा काय ठेका आहे. अरुण आशांची कुठल्या कंपनीमध्ये पार्टनरशिप आहे तर पार्टनरशिप फॉर्मचा कागद का नाही दाखवला. माझा कुठल्या बँकेमध्ये अकाउंट आहे त्याच्याबरोबर त्या अकाउंटचे पेपर का नाही दाखवले, जसं मी दाखवलं तसं, की वेळ आल्यावर दाखवील. मग ही वेळ कधी येणार आहे. तुम्ही जर का आरोप जर का नावाने करता तर तुम्ही तो आरोप लगेच सिद्ध केला पाहिजे. आम्ही 2 कागद का असे ना, मी तुम्हाला क्लिअर दाखवली, हा आरोप मी केलाय, हा सिद्ध करून दाखवलाय. त्यांनी एक तरी आरोप सिद्ध करून दाखवावा. कोणाच्या बरोबर कोणी बोललं म्हणून मैत्री होते आणि कोणाच्या बरोबर कोणी बोललं नाही म्हणून त्याची दुश्मनी होते, असं कधी होत नाही. मुळातच त्यांनी जो आज जो पायंडा घातला तो विकासाच्या विरुद्ध घातला. मुंह में राम बगल में छुरी, हा प्रकार या प्रदीप रामचंद्रानीचा आहे. स्वतः मुखात रामाचं नाव घ्यायचं. आज अखंड भारतात नाही, हिंदुस्थानात नाही, अखंड जगामध्ये रामाच्या नावाची चर्चा आहे. पण असे रावण दहन केलेच पाहिजे. अशा रावणांचा दहनच झाला पाहिजे जे भ्रष्टाचाराला साथ देतात आणि भ्रष्टाचाराला खतपाणी घालतात. आमची कुठल्या कंपनीबद्दल पार्टनरशिप नाही, मी कुठलाही ठेका घेतलेला नाही, मी कुठल्या ठेकेदाराबरोबर माझा 1 रुपयाचा जरी संबंध अधिकृतपणे ऑफिशियली मला या उल्हासनगर मध्ये दाखवला तर मी राजकारण सोडून देईन. प्रदीप रामचंद्रांनी हे ठणकावून सांगावं आणि दाखवावं. उद्या एक नगरसेवक माझ्याऐवजी त्यांना दुसरा कोणतरी मिळेल. परंतु नुसते बिनबुडाचे आरोप करायचे, कुठला तरी संबंध कोणाबरोबर तरी लावायचा, आपल्या नावाची चर्चा करायची, एवढ्या मोठ्या पदावर असताना चांगल्या पार्टीला बदनाम करायचं आणि स्वतःच्या मुलाच्यावर पांघरून टाकण्याकरता संपूर्ण बीजेपी पक्षाच्या नगरसेवकांना वेठीस धरायचं, हे काम त्यांनी केलेलं आहे. हे त्यांना न शोभणार आहे, अशोभनीय काम प्रदीप रामचंद्रांनी केलेलं आहे. प्रदीप रामचंद्रांनी माझ्यावर वैयक्तिक आरोप लावले म्हणून मी त्याचं नाव घेऊन बोलतो. मी कुठल्या गाडीतनं, कुठल्या मोटरसायकलवरनं, कोणाच्या मागणं बसून आला, कोणाच्या कोपऱ्यात उभा राहतो, शर्टाची 2 बटणं वरती उघडे ठेवतो, आम्ही असं काय बोलत नाही. आपण रोक ठोक, थेट सवाल थेट जवाब. माझा प्रदीप रामचंद्रला एक प्रश्न आहे की तुझा मुलगा त्या महानगरपालिकेमध्ये ठेकेदारी करतो तर तुझा त्याच्याशी संबंध नाही का. एका घरामध्ये राहून तुम्ही दोघं बाप बेटे राहतात तर त्या ठेकेदाराशी तुमचा संबंध नाही का. तुमचा मुलगा तुमचं नाव लावतो, त्या नाव लावण्यामध्ये ते मध्ये प्रदीप नाव लावतो. मग आपला मुलगा स्वतः ठेकेदारी करत असताना त्या मुलाचं भविष्य कसं चांगलं होईल, त्यालाच सगळी कामं कशी मिळतील, त्यालाच कसं आपल्याला पुढे करता येईल आणि वरिष्ठ नेत्याचं नाव घेऊन लोकांना कसं ब्लॅकमेल करता येईल, हे काम दाखवण्याचं कृत्य, हे घाणेरडं कृत्य हे आजच्या दिवशी प्रदीप रामचंद्रांनी केलेलं आहे. ही वैयक्तिक, मी आज तुम्हाला पत्रकार मित्रांना बोलवलंय त्याचं कारण असं की त्यांनी माझ्यावर वैयक्तिक आरोप केलेले. पक्षाच्या वतीने आरोप केले असते तर मी पण सगळ्या पक्षाच्या लोकांना माझ्या बसवलं असतं. हा शिवसेना पक्ष, हा विकासाच्या कामाने येत. आदरणीय मुख्यमंत्री टीकेला उत्तर पण कामाने येतात. होय, जे निविदा प्रक्रिया झाली त्या निविदा प्रक्रियाचं काम 23 तारखेपासून आम्ही सुरुवात करणार आहोत या उल्हासनगर शहरामध्ये. 23 तारीख ते 27 तारीख हा आमचा सप्ताह. बाळासाहेब ठाकरे साहेब आमचे दैवत, हिंदू साहेब यांची जयंतीपर्यंत हे जेवढी पण कामं मूलभूत सुविधेचे आले त्यांचे भूमिपूजन आम्ही करणार आहोत आणि लोकांना विकास दाखवून देणार आहोत. प्रदीप रामचंद्रांच्या घाणेरड्या गोष्टीमध्ये लोकांना रस नाही, लोकांना रस आहे तो विकासाच्या कामामध्ये. आज सगळ्या नगरसेवकांच्या वार्डामध्ये काम होणार आहे. त्या लोकांना ह्या प्रक्रिया पूर्ण करून काम कधी होईल याची चातकपणे वाट बघतायत. जसा पावसाची वाट चातक पक्षी बघतो त्या पद्धतीने बघतायत. परंतु हे काम होऊ नये, हे काम निकृष्ट दर्जाचं व्हावं. होय, निकृष्ट दर्जाचं व्हावं, कारण प्रदीप रामचंद्रांनी निकृष्ट दर्जाची कामं केली आहेत, त्याचे पुरावे आहेत माझ्याकडे. अजूनही पुरावे ऑन द वे आहेत.
तुम्ही आलात, मला 2-10 मिनिटांनी 15 मिनिटांनी आलात तर मी तो पुरावा पण तुमच्याकडे पाठवेन. ऑन द वे आहे. पण मी असं म्हणणार नाही की वेळ आल्यावरती लगेच ताबडतोब देईल. त्यामुळे ही जी काय आरोप त्यांनी केलेले आहेत हे सरळ सरळ बिनबुडाचे आरोप असून आपल्या कंपनीला, स्वतःच्या कंपनीला, स्वतःच्या मनमर्जीप्रमाणे, स्वतःचा दर्जा नसताना, निकृष्ट दर्जाचं काम करीत असताना आपल्या पदरात कसं पाडून घ्यायचं याकरता केलेली ही खटाटोप होती. बाकी अजून काही नाही. म्हणजे जे देयक असतं शासकीय नियमाप्रमाणे पगार दिला जात नाही, तर त्याविषयी पण तुम्ही काय बोलणार का? मुळात कुठलीही संघटना, कुठलीही कामगार संघटना ही कामगारांच्याच बाजूने असते. आपण ज्या जेरी डेव्हिडचं नाव घेतलं तर ती संघटना आणि ते कामगार पक्ष आणि ती कंपनी त्यांनी या बाबतीमध्ये मला अजून काही सांगितलं नाही. आपण जर का मला त्या बाबतीमध्ये काही जर का पुरावे दिल्यास मी त्या कामगारांना घेऊन कंपनी प्रशासनाला 100% जाब विचारेल. कारण आम्ही कोणालाही, मग तो कोणी असो, त्याला आम्ही पाठीशी घालणार नाही. मुद्दा हा आहे की भ्रष्टाचाराला बढावा देतो कोण आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात उभा राहतो कोण. आम्ही भ्रष्टाचाराच्या विरोधात उभे राहतो कारण आमचं कोणाबरोबर लागे बांधेच नाही, कोणाबरोबर आमची युती, कोणाबरोबर आमची पार्टनरशिप नाही, कोणाबरोबर आमचा धंदा नाही आणि आमचा जोडधंदा कोणाबरोबरही चालला नाही. माझं जे काम आहे, मी व्यावसायिक बिल्डर आहे, ठाण्याला माझं ऑफिस आहे. प्रदीप रामचंद्रांनी सांगितलं की मी दिवसभर उल्हासनगरमध्ये असतो. त्यांनी मला सांगून दाखवावं. आपण सगळ्या पत्रकार लोकांनी मला मगासून फोन करतात, मी जेव्हाही तुम्ही मला फोन करता तेव्हा तुम्ही मला विचारतात की भाऊ ठाण्यावरनं कधी येणार. मग हे त्याला माहित नाही. त्यामुळे फक्त आरोप करायचे आणि आरोप करून मी कसा बरोबर आणि बाकीचा कसा चुकीचा आहे. त्यामुळे त्यांनी जे आरोप केलेले आहेत हे आरोप हे बिनबुडाचे आहेत. त्यामुळे खरा भ्रष्टाचारी, खरा आरोपी कोण आहे हे मी तुम्हाला दाखवून दिलेलं आहे. केले असं त्यांनी सांगितलं, त्याबद्दल काय? आदरणीय या राज्याचे मंत्री रवींद्र चव्हाण साहेब, मला असं वाटत नाही की एवढ्या एका त्यांच्याकडे PWD सारखं मोठं डिपार्टमेंट या महाराष्ट्रामध्ये आहे, एवढी मोठी यंत्रणा त्यांच्याकडे आहे, ते पालकमंत्री आहेत स्वतः. तर एका छोट्याशा ह्या कॉन्ट्रॅक्टच्या मुद्द्यावर ते भारतीय जनता पार्टीला पत्रकार परिषद घ्या असं बोलतील असं मला वाटत नाही. कारण का हा ठेकेदार कम अध्यक्ष असल्यामुळे आपली पोळी भाजून घेण्याकरता त्यांनी जर का साहेबांचं नाव घेतलं असेल तर मला माहित नाही. त्यांनी आजच्या कार्यक्रमामध्ये इक्विपमेंट्स नावाची एक कंपनी आहे, त्यांच्या एकट्याच्या नावावर नसून तो जॉईंट व्हेंचर मध्ये आहे. असं असताना त्यांनी कागदपत्रामध्ये त्याच्यात काही बनावट कागदपत्र सादर करून ती निविदा मिळवली आहे. आता महापालिकेमध्ये जसं बघायला गेलं तर मुख्यमंत्री साहेब पण तुमचेच आहेत, तेच नगर विकास मंत्री आहेत, आयुक्त अजित शेख बरोबर तुमचं उठणं बसणं असतं. मग अशा परिस्थितीमध्ये जर या ठेकेदाराने बनावट कागदपत्र सादर केले असतील तर तो क्वालिफाय कसा झाला? त्याची चौकशी करावी. बनावट कागदपत्र दिले असेल तर त्याच्यावर कारवाई करावी. नाही, हे काम तुमचं आहे ना, तुम्ही सत्तेत आहे ना, दुसरं कोण करणार आहे? बघा, सत्तेमध्ये असल्यामुळे ही जी प्रक्रिया जी बरोबर आहे का चुकीची आहे याचे पुरावे जर का समोर असतील तर ते आयुक्त साहेबांनी त्याच्यावर कारवाई करावी. त्याला पण काळ्या यादीत घालावं, त्याचे पण काय असेल ते डिपॉझिट जप्त करावं. मुळात अरुण आशांचा कशाशी संबंध आहे का हा मुद्दा आहे. तुम्ही आणि ते मिळून शेल कंपनी चालवतात असा त्यांचा आरोप आहे. मी काय म्हणतो की कुठली कंपनी, कुठली भागीदारी संस्थेचं काहीतरी पेपर, बँकेचं अकाउंट काहीतरी दाखवा ना. तुम्ही उद्या सांगाल की अदानी अंबानी बरोबर पार्टनरशिप आहे, बोलून होत नाही ना, पुरावे द्या ना. शेल कंपनी आहे, तुम्ही नेटवर जा बघा, रजिस्टर ऑफ कंपनीमध्ये किती पार्टनर आहेत असेल तर लगेच दाखवा. मग लगेच तिकडे स्क्रीनशॉट दाखवा तुम्ही पत्रकारांना. हे आरोप आहे, आरोप सिद्ध करावे लागतात. पार्टनरशिप कंपनीमध्ये पार्टनरची सही असते, पार्टनरचा पत्ता असतो, पार्टनरचं पॅन कार्ड असतं, पार्टनरचं आधार कार्ड असतं, बँकेमध्ये अकाउंट असतं, अकाउंट मध्ये दोघांच्या सह्या असतात. एक तर पुरावा द्या. नुसतं आपण त्याचं नाव घ्यायचं स्वतःच्या फायद्यासाठी, कोणातरी मोठ्या माणसाचा आधार घ्यायचा
आणि मोठं होण्याचा प्रयत्न प्रदीप रामचंद्रन यांनी केलेला आहे. अध्यक्ष पदाची धुरा सांभाळल्यानंतर ती त्याची धडपड म्हणजे त्याच्यात पक्षातनं लोक बाहेर जात आहेत, इथून सुरुवात आहे. आणि आज त्यांनी केलेलं कृत्य म्हणजे ह्या उल्हासनगर शहरामध्ये अध्यक्ष म्हणून त्यांचा काय ठसा उमटणार आहे हे येत्या काळामध्ये तुम्हाला दिसेल. पत्रकार परिषद में प्रदीप रामचंद्रन ने यह भी आप पे आरोप किया कि जब से आपको महापौर मिला था तब से ये सारा भ्रष्टाचार शुरू हुआ। देखिए उन्होंने कहा है कि 2019 से ये भ्रष्टाचार चालू है। 2019 गया, 20 गया, 21 गया, 22 गया, 23 गया, 24 गया। प्रदीप रामचंदानी ने एक भी उसके बारे में एक भी पत्र, एक भी लेटर, एक भी चिट्ठी, एक भी व्हाट्सएप कॉल अगर किया है तो मुझे दिखाए। प्रदीप रामचंद्रनी गेल्या अनेक वर्षांपासून वादग्रस्त आहे. भ्रष्टाचार सगळ्यात म्हणजे महाराष्ट्राला माहिती आहे. तुम्ही सत्तेत होता, लोकप्रतिनिधी होता, तुम्ही का आवाज उठवला नाही त्यावेळी? आम्ही आवाज उठवण्याच्या अगोदर त्यांनी आवाज उठवला, मगाची फिल्म दाखवली, त्यांची आवाज ऐकली आणि आवाज ऐकल्यानंतर ते कुठे गेले तुम्हाला सगळं माहिती आहे. त्यांनी कुठल्या पद्धतीने काम केलेलं आहे. आम्ही आंदोलन, आरोप या भानगडीत पडत नाही. भ्रष्टाचार झालाय, चौकशी करा. भ्रष्टाचार झालाय, त्याचा रिपोर्ट सादर करा. भ्रष्टाचार झालाय, त्याच्यावर कारवाई करा. हे पुरावे, हे खरे. तोंडी बोलणं सगळं खोटं. तुम्ही उद्या कोणाचं नाव घेऊन मोठे व्हायला बघा, पण तुम्ही उद्या मोठे होऊ शकत नाही. कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा. त्याचं स्वतःच्या मुलाला काम मिळाला पाहिजे. स्वतःच्या कंपनीसाठी तो धडपड करतोय, त्याला शहराच्या विकासाची काही पडलेली नाही. आज हा जो निधी आलेला आहे हा संपूर्ण उल्हासनगर शहरामध्ये निधी आलेला आहे. संपूर्ण या शहरामधल्या नगरसेवकांच्या प्रभागामध्ये काम होणार आहे. छोट्या छोट्या नाल्या गल्ल्या समाज मंदिरचं काम होणार आहे. आणि हे काम लवकर होऊ नये किंवा झालं तर ते आपल्या पदरात कसं पडावं याकरता चाललेली ही धडपड ही प्रदीप रामचंद्रनांची ही आजच्या ह्या पत्रकार परिषदेमधनं मी बघितलेली आहे. आमदार कुमार यांनी आज तिथं म्हटलं की बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुल त्याचं काम गेल्या 3 वर्षापासून चालू आहे, झालेलं नाहीये. झापी तुमचं असताना ते तुमच्या प्रभागाच्या बाजूलाच आहे, तुमच्या राहत्या कॅम्प मध्ये. असं असताना तुम्ही त्या विषयावर कधी आवाज का नाही उचलला? सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आदरणीय हिंदू सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचं क्रीडापुरणाचं काम, त्या कामाची जी निविदा निघाली होती ती 2 टप्प्यात निघाली. पत्रकार महोदयांना संपूर्ण माहिती असेल की एक निविदा प्रक्रिया ही मुंबई महानगरपालिका MMRD कडनं त्याचे पैसे येणं बाकी आहे आणि एका कामाची निविदा भेटलेली आहे, त्याच्यामध्ये महानगरपालिकेच्या माध्यमातून ते काम चालू आहे. दोन्ही कामाची, ज्या कामाची निविदा दिली होती, ज्या कामाचं त्यांना प्राकलन भेटलं होतं त्या प्राकलनाच्या प्रमाणे काम चालू आहे. माझ्या माहितीप्रमाणे अजून ते पैसे महानगरपालिकेला ट्रान्सफर झालेले नाहीत. मध्यंतरीच्या काळामध्ये महानगरपालिकेने MMRDला पत्र दिलं होतं आणि MMRDच्या माध्यमातून त्या पत्राला त्यांनी उत्तर देऊन ते पैसे ट्रान्सफर करून ती निविदा प्रक्रिया होणार आहे म्हणून ती निविदा प्रक्रिया कोणाच्या बाजूकडून कोणी घ्यायची, MMRDने घ्यायची का महानगरपालिकेने घ्यायची यावरनं त्यांच्या पत्रव्यवहार चालू आहे. परंतु माझ्या माहितीप्रमाणे तिथे असलेलं बांधकाम निष्कर्षण करणे, ते प्लॉट लेवल करून त्याचं मेजरमेंट प्रमाणे तिथे आखणी करून ज्या गोष्टीचं निविदा झाली होती त्या निविदेप्रमाणे ग्राउंड लेवलचं एका स्लॅब पर्यंतचं काम मला वाटतं पूर्ण झालेलं आहे. आपण जाऊन बघू शकता. उद्यापासून तुमचे पक्षीय संबंध कसे असतील? एकदम मजबूत. पक्षाचा संबंधच नाही. पक्षाचा याच्यामध्ये शिवसेना BJP अबद्ध राहणार. वैयक्तिक लढाई सुरू राहणार. वैयक्तिक बघा, माझ्यावर जर का कोणी टिप्पणी केली मी त्याच्यावर टिप्पणी करणार. त्यांनी पक्षाबद्दल बोललं असतं तर मी आज सगळे नगरसेवक घेऊन इथे बसलो असतो, संपूर्ण नगरसेवक घेऊन इथे बसलो असतो. परंतु त्यांनी वैयक्तिक टिप्पणी केलेली आहे. आणि प्रदीप रामचंद्रांनी वैयक्तिक टिप्पणी करताना त्यांनी BJPच्या सगळ्या नगरसेवकांना, आमदारांना बसवलंय तर ते अध्यक्ष आहेत. मगाशी आपण प्रश्न विचारल्याप्रमाणे त्यांनी त्याचा संधी साधूपणा केला असेल आणि त्या संधीचा फायदा घेऊन सगळ्यांना बसवला असेल. की माझं कोणतंही ऑफिशियल रिलेशन असेल तर त्या ठेकेदाराबरोबर दाखवून द्या. हो, म्हणजे असं तुमचं म्हणणं आहे का तुमचं अनऑफिशियल रिलेशन आहे? नाही, अनऑफिशियल रिलेशन. आता नंदू माझे आई महापौर असताना, मी नगरसेवक असताना
उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये ज्या प्रक्रिया निवेदनाच्या होत्या त्या तर संपूर्ण या ठेकेदारांबरोबर आमचे संबंध आहेत. आमच्या प्रभागामध्ये लाईटचं काम होतं, नालीचं काम होतं, गल्लीचं काम होतं, रोडचं काम होतं. सगळ्या प्रकारचे ठेकेदार ह्या माझ्या प्रभागामध्ये गेल्या 15 वर्षापासून माझे नगरसेवक असल्यामुळे या प्रभागामध्ये येतात. ठेकेदारांचं आमचं जे संबंध आहे ते संबंध कामापुरते त्यांना मिळालेल्या निवेदेकडनं झालेल्या पूर्ण काम करून करण्यापुरते जाऊन त्यांच्याकडनं कुठलाही लोभ याच्याकरता आमचा संबंध नाही. बरं, एक प्रश्न असा आहे की आपली आई महापौर होती त्या काळामध्ये त्यांच्यावर असे आरोप झाले, फाईनची होती किंवा इतर आरोप झाले, तरी त्याच्यानंतर त्यांना ते ठेकेदारीची पद्धत जी आहे म्हणजे जे सगळे टेंडर वगैरे त्यांनाच भेटले, याच्याबद्दल काय बोलणार? हा प्रश्न आपण खरं म्हटलं तर त्यांना पत्रकार परिषदेमध्ये करायला पाहिजे होता की तुम्ही फाईल चोरीच्या आरोपानंतर तुम्ही जी वारी करून आलात त्या वारीनंतर पुन्हा तुमच्या मुलाला घेऊन तुम्ही ते काम करण्याकरता धडपड करता, मुलाच्या माध्यमातून महानगरपालिकेमध्ये प्रशासनावर दबाव आणतात, कुठलं काम व्हायला पाहिजे म्हणून कसे पेपर फिरवायला पाहिजे ते बघतात. पेपरची अफरातफर करण्यासाठी प्रदीप रामचंदानी पेक्षा दुसरा माणूस तुम्हाला दाखवायची गरजच नाही. त्यांनी अख्ख्या जगाला दाखवून दिलं की पेपरची आणि फायलीची अफरातफरी कशी करतात. निवडणूक अशा भ्रष्टाचार लोकांना सोबत घेऊन तुम्ही निवडणूक लढणार का अध्यक्ष नात्याने? अध्यक्ष बीजेपीने दिलेला नाही, ते असे भ्रष्टाचार आरोप आपण केले आणि ते महानगरपालिकेच्या अध्यक्ष हा बीजेपीचा आहे. बीजेपीचा अध्यक्ष आहे. बीजेपीच्या अध्यक्षाच्या नात्याने आम्ही सगळे बरोबर आहोत, परंतु त्यांनी माझ्यावर वैयक्तिक टिप्पणी केली असल्यामुळे मी त्याच्या वैयक्तिक त्यांना तुम्हाला खुलासा करतो. बदल्यांमध्ये तुम्ही पैसे घेऊन अधिकाऱ्यांच्या नेमणुका करता, आयुक्तांशी तुमचे आर्थिक व्यवहार होतात, असाही त्यांनी एक आरोप केला. नंदूजी, मला तेच म्हणणं आहे की मी उद्या सांगेन की एखादा अधिकारी बदली करायचा आहे म्हणून बदली होईल का? प्रशासक प्रशासनाच्या कारकिर्दीप्रमाणे त्यांच्या चाकोरीमध्ये राहून ते काम करत असतात. आपणही जे बोलतात त्याबाबत आपल्याकडे काही पुरावा आहे का? आपण जे मला प्रश्न विचारला त्याच्याबद्दल आपण मला काही एखादा फोटो दाखवू शकता का की कुठे मी कोणाकडे बसून काय पैसे घेतले असं काही तुम्ही मला चित्र उभं करू शकता का? बोलताना मी पण काही पण बोलीन, परंतु करणं आणि बोलणं, जसं ऐकणं आणि बघणं याच्यामध्ये 4 बोटाचं अंतर आहे त्याप्रमाणे हे करणं आणि सिद्ध करणं याच्यामध्ये ह्या कागदाचा अंतर आहे. हे कागद आपण दाखवले पाहिजे. खास तुम्हा दोघांच्या ज्या पत्रकार परिषदा झाल्या त्यामुळे तुमच्या दोघांमध्ये टेंडर वॉर सुरू झाले आहेत. माझं कुठलंही टेंडर वार नाही. उद्या कुठल्याही कंपनीला काम मिळालं उल्हासनगर मधनं तरी पण ते चांगल्या दर्जाचंच व्हायला पाहिजे याच्याकरता मी प्रयत्नशील राहणार आहे. मला कोण ठेकेदार काम करतो हे बघण्यापेक्षा तो कसं काम करतो हे बघणं माझं काम आहे. या शहरातला एक सुज्ञ नागरिक या महानगरपालिकेत